नमस्कार मंडळी, मी एजंट ऑलराऊंडर आकाश जाधव. आपण आलेलो आहोत राजू दादा मिसाळ, जे की सलग चौथ्या वेळेस विजयी होऊन नगरसेवकाचा चौकार मारलेला आहे. आणि अशी किमया करणारे दादा, तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये एकटेच आहेत का? अजून असतील योगेश्वरांची 7 टर्म झाल्या. अजूनही काही असतील आलंय किंवा मेरिट मिळालेली नाही, तर काय माझी 4थी टर्म आहे. दादा, जेव्हा काल परवा निकाल लागला, सगळ्याच्या मनात दागदुख होती. कारण चौथ्या वेळेस जर निवडून यायचं म्हणलं तर अँटी इन्कम्बन्सी पण असते, बरोबर आहे. मतदारसंघात भरपूर लोक नाराज पण असतात. भले आपण काम भरपूर केलं असेल तरी लगट एकाच लाभ माणसाला निवडून द्यायचं म्हणल्यावर विरोधकही तयार होतात. तसे तुम्हाला काय काय चॅलेंजेस आले? मी माझं काम करत आलोय, काम करत राहणार, ही माझी फील्डवर्क आहे. मी लोकांच्या मध्ये होतो. मी इलेक्शन आलं म्हणून 9 वर्षानं पांघरून झोपेनं उठून तर मी आलो नव्हतो. त्यामुळं मला माझ्या नागरिकांवर विश्वास होता की माझे नागरिक मला साथ देतील, कारण त्यांना आपला माणूस राजू मिसाळ हवा होता. मग मी आता ऐकलं भरपूर लोकांच्या मनोगतामध्ये की तुम्ही रोडवरती पण कोरोनामध्ये झोपत होता, ते खरं आहे का? हो, त्यावेळी तर कोविडमध्ये ही मंडळी कुणी दिसली नसती. ती घरात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घरात लपून बसली होती. माझी तर त्याच्या अगोदर एक 15 दिवस एन्जिओप्लास्टी होऊन गेली होती. तरी स्वतः माझ्या लोकांची नाळ एक माझी जोडलेली आहे. आणि त्या लोकांची नाळ जोडलेली असल्यानंतर एक मी सर्वसामान्य मधला मी एक कार्यकर्ता बनलेला एक नगरसेवक आहे. सर्वसामान्य कुटुंबातलं मला ती जाण आहे. त्यामुळं माझा सर्वात महत्त्वाचा अजेंडा हा होता की माझ्या लोकांना मी वाचवलं पाहिजे. आणि हा वाचवण्यासाठी मीच नाही, माझं अख्खं कुटुंब असेल, माझा अख्खा मित्र परिवार, कार्यकर्ते, आम्ही सर्व रोडवर उतरलो. अच्छा, मग त्या ज्या काळात तुम्ही कार्य केलं त्याचं आज फलित आणि फळ तुम्हाला मिळालं असं वाटतं? हो, आम्ही त्यावेळी तर ऑक्सिजन मिळत नव्हता. माझ्या वाढदिवसाचं मला वाटतं माझा 46वा वाढदिवस होता. मी ते 46व्या वाढदिवस 46 ऑक्सिजन सिलेंडर आम्ही मित्रमंडळीने आम्ही पंचमला गिफ्ट केले होते. आणि तुम्ही आता मी असं ऐकलं गणेश तलाव वगैरे सर्व तुम्ही तयार केला म्हणजे दाखवलं? ते तर खंडर होतं. त्या गणेश तलावात मी माझ्या लहानपणी पोहलेलो आहे. त्यामुळं गणपती विसर्जनाला आम्ही तिथं जायचो. त्यामुळे ते एकदम खंडर आणि पाय घसरायचे. त्याच वेळी ठरवलं होतं की नगरसेवक झाल्यानंतर पहिलं याचं सुशोभीकरण करतो राजू मिसाळ. आता राजू मिसाळ दादांनी या प्रभागामध्ये मेन जी डोळ्याला दिसेल असे काय काय कामं केली? सर्वात महत्त्वाचं जर बघितलं तर गणेश तलाव, सावरकर उद्यान, ज्या सांस्कृतिकपणा इथलं जे सांस्कृतिकपणा प्राधिकरणाचं टिकून ठेवण्यासाठी गदी, माडगूळ, नाट्यगृह हे माझ्या माध्यमातून झालंय. नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भक्तिशक्तीच्या समोर देशाचा आपला जो अभिमानाने डवणारा झेंडा आहे, हा राजू मिसाळनी केलेला झेंडा आहे. दुसरी गोष्ट तो भक्तिशक्तीचा रोटेड ब्रिज जो दिसतोय, हा राजू मिसाळच्या माध्यमातून झालेला आहे. ही राजू मिसाळची ठोक काम आहे. आणि राजू मिसाळ दादा हे माझी महापौर आहेत असं मी ऐकलं पिंपरी. अच्छा, किती वर्ष होतात? 2.5 वर्ष उपमहापौर. काळ काय होता तो? 2012चा. 2012चा काळ होता. 2012 ते 14 पर्यंत तुम्ही होतात. मग आता त्यानंतर गेले 3 टर्म तुम्ही म्हणजे 15 वर्ष राष्ट्रवादीमध्ये काम केलं. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश कसं काय झाला? नाही, सर्वात महत्त्वाचं काय माझं म्हणणं हे होतं की वर जर अजितदादा आणि देवाभाऊ एकत्र आहेत तर मग खाली काय नसावं. माझं तर सरळ प्रामाणिक मत होतं, खाली आमची टोकीफोड कशाला करायची गरजच नाही ना. तुम्ही एकत्र येऊन वरती एकात तर खाली तुम्ही एकत्र येऊन, कारण या शहराचा विकास करत असताना दादांचा फार मोठा त्याच्यामध्ये वाटा आहेच. आम्ही तो मानतोच. आणि तो आमचा नेता आहेत, नेत्याबरोबर काम केलंय आम्ही. नेत्याला अमान्य कधी म्हणणारच नाही. दादांचं प्रेम येते आमच्या मनात आणि हृदयात आहे ते राहणार. अच्छा, मग आता तुम्ही देवाभाऊच्या टीममध्ये गेला. टीम देवाभाऊमध्ये तुम्हाला सगळ्यांनी स्वीकारलंय का भाजपामध्ये? आता शिवून महिना झाला, 15-20 दिवस झाले. आताची त्यांना माझं काम आवडलं म्हणूनच त्यांनी मला तिकीट पक्षात घेतले. तर हा जो माझा परिसर जो आहे, हा परिसर त्यांना मानणारा आहे. त्यांच्या माध्यमातून जी माझ्यापासून मनापासून येऊ शकत होती माझ्या स्टेजवर, आज तुम्ही पाहिलं भारतीय जनता पार्टीत गेल्यानंतर कोण लोक आज माझ्या स्टेजवर सर्व मंडळी होती. ही माझ्या बॅकबोनला होतीच, फ्रंटला येत नव्हती. तीच मंडळी होती, ती आज समोर आनंदाने समोर आली. मग आता दादाचा चेहरा एक हिंदूवादी चेहरा इथं नवीन उदयास आला असं म्हणायला हरकत नाही. वादच नाही त्याला महेश दादाच्या नेतृत्वाखाली आता इथं
एक दुसरा दादा म्हणजे पिंपरी चिंचवडचे एक दादा भोसरीमध्ये, आता एक दादा आकुर्डीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नाही मी एवढा मोठा नाहीये. हां मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. हां. मला दादा आणि भाऊ व्हायचं नाहीये. अच्छा. मला एक सर्वसामान्य लोकांची नाही, जी आपुलकीने दिलेलं एक उपोषण आहे ते एक दादा म्हणून. आपला माणूस राजू मिसाळ एवढंच sufficient. आपला माणूस बस. बस बरं ठीक आहे, हा प्रेमळ माणूस आहे. कारण मला कसलाही त्यांची अपॉइंटमेंट घेतली नव्हती, काय नाही, डायरेक्ट आलो आणि दादानी मला बाईट द्यायला तयार झाले. सर्वात महत्वाचं मला प्राधिकरण हे मी जवळजवळ 20 वर्ष आनंदाचं गाव कसं असतं ते टिकून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आता इथून पुढे पण हे आनंदाचं गाव हे असंच टिकून राहिल्याचा मी 100% प्रयत्न करणार. पण तुमचे प्रॉपर गाव कोणतं होते हेच आहे का? कुठून आलं? मी कोकण सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मी आहे. अच्छा. माझं मूळ गाव वेंगुर्ला. हां. आम्ही वडील धंद्यासाठी शेतकरी सांगतो. अच्छा. मग जेव्हा तुम्ही सुरुवातीला आलात तेव्हा तुम्ही कोणता व्यवसाय केला सर स्टार्टिंगला? सुरुवातीला तर दूध पेपर हां. हे टाकण्यापासूनची प्राधिकरणाची माहिती इथपासून प्रवास, इथनं प्रवास आहे. त्याच्यानंतर रसवंतीगृह असेल, रसवंतीगृह तयार केली. हां. रसवंतीगृह चालवणं असेल, पार्किंग असेल, हां. टीव्ही केबल व्यवसाय असेल, अरे बाबा. असे व्यवसायात छोटे मोठे धंदे करतोच आम्ही इथपर्यंत. अच्छा. आणि त्यानंतर 4 वेळेस नगरसेवक होऊन उपमहापौर पदापर्यंत मजल मारली. कारण लोकांनी मला वाढत असताना लहानाचा मोठा पाहिलेला आहे. अच्छा. हां. म्हणून त्यांना आपला राजू वाटतो. हां. म्हणून आपल्या राजूला लोकांनी एवढं भरभरून प्रेम दिले की तुम्ही आता 2026च्या उमेदीत पण पाहिले. अच्छा. भरपूर जणांनी म्हटले की बाबा दादा हे जेव्हा व्यक्ती मरण पावतो त्यावेळेस अंत्यविधीला हे सर्वात आधी हजर असतात, त्या दुःखात तुम्ही प्रत्येक वेळेस सहभागी असतात, त्यामागे तुमच्या काय भावना आहेत? नाही कसं होतं, प्राधिकरण जसं डेव्हलप होत गेलं तिथून मी निवडून येतो, तिथं सोसायट्या होत्या. हां. सोसायटीमध्ये जे हजबंड वाईफ दोघंही सर्व्हिसला, हां. घरात लहान मुलं बाळ असेल तर सांभाळायला आई वडिलांपैकी कोणतरी असायचं. हां. तर अचानक कधी कुठे डेथ झाली, जो नवीन इथं राहायला आलाय त्याला हॉस्पिटल कुठे माहिती नाही किंवा त्याला स्मशान दाखला कुठं मिळतो हे माहिती नाही. मग हे सगळ्या सुविधा त्यावेळेपासून ठरवलं होतं की सुविधा आपण त्यावेळी एखाद्याच्या घरात दुःखद घटना घडली हां. की माणूस चेहरावेरा होतो, त्याला कळत नसतं की आता काय करायचं. त्या ह्याच्यामध्ये मी त्या लोकांबरोबर त्या पद्धतीत राहिलो आणि सुविधा मी अखंडरित्या चालू ठेवली. आता इलेक्शनचा रिझल्ट काल परवा लागला, त्या दिवशी लास्टपर्यंत तुमची सगळ्यात चुरस जास्त झाली असं मी ऐकलं. 2000 मतांनी आपण निवडून आलात, तर लास्टपर्यंत दागदुख होती, त्यावेळेस तुम्हाला विश्वास होता का की तुमचा विजय होणार आहे? नाही, समोरचा व्यक्ती तुम्हाला मगाशी म्हणाला तसं हां. 9 वर्षानंतर तो डायरेक्ट आला. याच्या अगोदर पण माझ्या अगोदर तो लढला होता. अच्छा. त्याच्यानंतर तो 9 वर्ष गायब होता. हां. तो यावर्षी परत पैदा अच्छा. आला तर तो धनवान आहे. हां. धनशक्तीचा वापर करून त्यांनी प्रयत्न करून ती मिळवलेली मतं आहेत. अच्छा. जी नागरिकांच्या मताला भूल पडली. कारण त्यांनी ठोकून जावं ना की त्यांनी 9 वर्षात की या प्राधिकरणातल्या किंवा आतुरतेतल्या नागरिकांसाठी काय काम केलं होतं. बरोबर आहे. त्यांनी पण काम दाखवावं ना. हां. पण धनशक्ती विरुद्ध एक आपला माणूस, सामान्य माणूस लढला. त्यांनी आखाड्यामध्ये शट्टू टोकून त्याला चितपट केलं. मग आता तुम्ही काय डाव टाकला असा की ते चक्रव्यूहातून तुम्ही बाहेर पडला? नाही, त्याच्यामध्ये कुस्तीमध्ये जसे डाव असतात, एक मुळी डाव असतो, धोबी डाव असतो. तो सांगायचं आता त्यांनी ठरवा त्याला धोबी डाव पडला का मुळी डाव पडला हे त्यांनी ठरवलं. अच्छा. तर मग आता तुम्ही समाधानी आहात का इथून पुढे? आनंदी आहे मी आणि असंच समाजसेवा करत राहणार. नागरिकांनी मला निवडून दिलंय, नागरिकांमध्ये राहणार आणि मी लोकांमध्ये राहणारा माणूस आहे म्हणून मला आपला माणूस म्हणतात. त्यामुळे जिल्ह्याच्या लोकांनी मला भरभरून प्रेम, मी मतदार राजाचं मनापासून आभार मानतो, त्यांचा ऋणी राहील हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. बरं, आपली इच्छा आता पुढे, आता महापौर व्हायची इच्छा आहे का तुमची? ते आता पक्ष ठरवेल. मी नवीन पक्षात गेलेलो आहे. भारतीय जनता पार्टी ही फार मोठा कॅडर पक्ष आहे. बरोबर. कामाची पावती घेऊन काम केलेल्या गोष्टीला ते न्याय देतात. तर मलाही वाटतं की मलाही न्याय मिळेल. हळूहळू ते पण तुम्हाला ऍक्सेप्ट करते. करतील नाही, ऑलरेडी केलेलं होतं. ऑलरेडी केलेलं आहे, केलेलं पण होतं. डायरेक्ट म्हणजे आज मी भारतीय जनता बॉडी पार्टीत मध्ये, यावं. मी याच्यात स्वर्गवासी लक्ष्मण भाऊंचं नक्की नाव घेईन. हां. भाऊने मला गेल्या 2017ला मला यावं म्हणून फार त्यांची इच्छा होती. लक्ष्मण जगताप. हो, लक्ष्मण भाऊंची. हां. तर आज त्यांच्या स्मृतीस्थळाला मी गेलो होतो, त्यांना अभिवादन केलं. आज अच्छा. अभिवादन करताना मला ते 2 मिनिटं डोळ्यासमोर वाटलं की भाऊ मला तिकीट घेऊन आले होते की राजू तिकीट घे, तुला मी इथं महापौर करतो. अच्छा. तर मी त्यावेळी एका नेत्याच्या श्रद्धेपोटी बाई, हां. प्रेमापोटी बाई अजितदादा. अजितदादांच्या गेलो नव्हतो. हां. तर आता परिस्थिती बदलली. माझं म्हणणं तेच आहे, पुन्हा वर जर तुम्ही एक आहात तर मग आम्हाला खाली कशाला लढाई करायला लावताय. अच्छा. बरोबर. म्हणून मी भारतीय जनता पक्षामध्ये गेलो. गेलं. आता हिंदुत्वाचा चेहरा
राजू भाऊ मिसाळ. ठीक आहे. यानंतर तुमचं विजन काय राहणार आहे की जनतेसाठी तुम्ही काय करायची इच्छा आहे आता तुमच्या मनात इच्छा असलेल्या? नाही, माझ्या प्राधिकरणातले वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. अच्छा. इथला पाण्याचा प्रश्न असेल, रोडच्या संदर्भातला हरितसेतूचा संबंध असेल, डॉकचा प्रश्न असेल. आज तुम्ही पाहत आहे की बाबा प्राधिकरणामध्ये तुमदार बंगले पडून 7-7 मजली बिल्डिंग होत आहेत. त्यावेळी माझे तिथं 5 लोक राहत होते, आता त्या एका प्लॉटमध्ये एका बिल्डिंगमध्ये 50 लोक राहायला आले. बरोबर. मला लाईटवर लोड आला आहे, पाण्यावर लोड आला आहे, कचऱ्यावर लोड आला आहे, ड्रेनेजवर लोड आला आहे. त्या मला सगळ्या वेन दुरुस्त करावं लागतील आणि पुढचं 50 वर्षाचं विजन ठेवून प्राधिकरणातलं त्या नागरिकांना त्रास होऊ नये किंवा त्रास होणार नाही या सर्व गोष्टीचा त्याच्यामध्ये गार्डन्स असतील, झाडं असतील, इथलं मला पर्यावरण पण टिकून ठेवणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टीचं माझ्याकडे विजन आहे. त्याचं मी विजन काही दिवसांनी लोकांसमोर घेऊन जाईन आणि एक 1, 2, 3, 4 करून मी त्या कामं करून येईन. अच्छा. दिव्यांगासाठी काही करण्याची इच्छा? दिव्यांगांसाठी महापालिकेच्या माध्यमातून आता आमच्याकडे दिव्यांग भवन पण बनलेलं आहे. त्याच्या माध्यमातून आज दिव्यांगांना इलेक्ट्रिक गाडीची समजा सायकलची गरज आहे, त्या गाडीची गरज आहे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. तर अशा माध्यमातून महापालिकेमध्ये येणाऱ्या ज्या काय आता आमचं सभागृहामध्ये आम्ही जाऊ आता इथे प्रश्न त्यावेळी हा प्रश्न मांडून ते आम्ही नक्की दिव्यांगांना न्याय देऊ. तर माझी इच्छा आहे तुम्हाला महापौर बनण्यात, पुण्याचा महापौर, पिंपरी चिंचवडचा महापौर बनलेलं बघायची माझी इच्छा आहे. कारण एवढ्या सर्वसामान्य जनतेसाठी इझिली अवेलेबल होणारा जर महापौर झाला तर या पिंपरी चिंचवडचं भाग्य नक्कीच उजळेल आणि एक सामान्य जनतेला न्याय मिळेल. असा हा आपला माणूस आपल्या हे जे ऑलराऊंडर चॅनलवर मुलाखत देण्यासाठी आला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.